आपण आहोत सॅल्युयम डॅमला. 3 नद्यांनी जवळपास या धरणामध्ये पाणी अडवलेलं आहे. 5वा दिवस हा जिज्ञासा आणि साहसाचा आहे. आज आम्ही मुलांना एक धरण दाखवायला नेलं. नमस्कार. आज आम्ही आलो आहोत बॉटनिकल गार्डनमध्ये. कुठल्या तर सॅल्युलियमच्या. हा एक डॅम आहे, धरण, आणि तिथे मागे एंट्री गेट आहे. तिकडे चेकपोस्टला नाव नोंदवायचं आणि पर पर्सन ॲडल्ट 60 रुपीज, किड्स बिलो 5 फ्री, अबोव 5 30 रुपीज हे चार्जेस आहेत. बॉटनिकल गार्डनमधनं चालत चालत डॅमच्या दिशेने जायचं आहे आणि डॅम हा इथे. आपण आहोत सॅल्युयम डॅमला. हा जो तुम्ही डॅम बघतायत ना, अर्धा गोल असा हा डॅम आहे. आत्ता उन्हाळा असल्यामुळे पाणी आटलेलं आहे. पावसाळ्यात जर आलात तर या डॅमचं जेवढं पाणी हा परिसर दिसतोय, 3 नद्यांनी जवळपास या धरणामध्ये पाणी अडवलेलं आहे आणि 20 किलोमीटरचा याचा एरिया आहे धरणाचा. त्या ह्याच्यात जेव्हा पाणी भरलं जातं पावसाळ्यात पूर्ण, तर तो जो गोल दिसतोय ना मागचा, त्या गोलवरून ते पाणी खालती जातं आणि ते पाणी खाली जाऊन तुम्हाला या बाजूला पूर्ण कालवा केलेला आहे. हा इथे मागे त्या कालव्यामध्ये जातं. सो आज आम्ही प्रथम जिजाला या धरणाची ओळख करून दिली आणि जेवढी माहिती आहे तेवढी माहिती दिली. बघू आता पुढे काय काय धमाल करतात ते. धरण पाहून झाल्यावर तिथे असलेल्या बागेत खेळायला गेलो. आम्ही थोडे लहान झालो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर लहान मुलांसारखे तोल सांभाळत खेळलो. संध्याकाळी मॅबॉर बीचवर आम्ही काही साहसी खेळ अनुभवले. मुलांसाठी हे सगळं अगदी नवीन होतं आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न अफाट होते. आपल्याला हे जॅकेट का घालायला सांगितले? पॅराशूट हवेत कसं राहतं? जर दोरी तुटली तर? फक्त 2 मिनिटं वरती हवेत राहिलात तर काय वाटतं? जेव्हा आम्ही समुद्राच्या वर उडत होतो तेव्हा दादाला वाटलं, आईबाबांच्या पॅराशूटची दोरी तुटून ते खाली पडले तर? या अनुभवामुळे एक सुंदर संवाद उलगडला. सुरक्षिततेबद्दल, धैर्याबद्दल आणि किती जोखीम घ्यायची याबद्दल. या खेळांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स का म्हणतात याबद्दल. अशा अनेक भावनांनी भरलेला आमचा हा 5वा दिवस इथेच संपला.